आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। आणि दुसऱ्याचा फुगा फोडायचे, फुगा घेऊन कुठे बी फळा, फक्त गेटच्या बाहेर जाऊ। आशू आशू अरे फुगा द्या इकडे, फुगा। जागतिक महिला दिनानिमित्त आपण बघताय एकत्रित महिलांमध्ये जो आनंद आणि जो उत्साह दिसतो। एकत्रित आज इथे चंद्रमणी बुद्ध विहार इथे आज आपण बघताय की जागतिक महिला दिवस साजरा केला येतोय आणि महिलाही फार आनंदी दिसत आहेत। हातात फुगा घेतलाय, फुग्याचा खेळ आज ते खेळतायत। अनेक इथे खेळ इथे खेळले जात आहेत। महिला आज कुठेतरी धाकधुकीच्या ह्याच्यातून तणावातून आज कुठेतरी महिला आज एकदम वेगळ्याच आनंदात ते दिसतात आपल्याला। आपण बघू शकता इकडे ज्या प्रकारे तर आपण बघू शकता या मावशींना पण याही वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकात आणि तरी आपण आपल्या बरोबर थोडक्यात जाणून घेतोय। कसा वाटतोय कार्यक्रम, कसा वाटतं? छान वाटतंय, आनंद येतोय। कार्यक्रम हो डान्स छान वाटला, मस्त झालं। महिला पण चांगले आल्या, लांबून लांबून आलेले, चांगला झाला कार्यक्रम, एकदम छान आहे। हो आवडला। तुम्ही काय सांगता? छान आहे, छान आहे, छान कार्यक्रम, आनंद येतोय, चांगला आहे, येतोय, छान आहे। हो चांगला कार्यक्रम आहे, चांगला आहे, चांगला वाटतं। आता कार्यक्रम केला आता हो चांगला आहे। काय काय केलं आतापर्यंत? फुगे घ्या, फुगे फक्त ते फुगे फुगे फोडले, डान्स केला, डान्स केला पोरीनं महिलांना। असा कार्यक्रम आहे, त्यामुळं रत्ना बनकर हिने जो संकल्प आणला आहे महिलांसाठी फार मोठा उत्तम आणि चांगला कार्यक्रम आहे आणि महिलांनी उत्कृष्ट त्यांनी साथ देण्यात लावलेली आहे। नेहमीच आपण वेगवेगळे कार्यक्रम करत असतात। हो सर्व पद्धती महापुरुषांचे जेवढे काय महापुरुष असेल सर्वांचे कार्यक्रम आम्ही सतत करत असतो। काय कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे, काय बक्षीस? हे बक्षीस पहिलं बक्षीस आहे नथनी सोन्याची, दुसरं बक्षीस आहे पैठणी साडी, बाकीचे जे बक्षीस आहे ते मला वाटतं 15 बक्षीस आहे। ह्या जे बक्षीस जे महिलांसाठी जे जिंकतील त्यांच्यासाठी ते बक्षीस दिलं जाईल। आणि विशेष म्हणजे ज्या महिलांना काही भेटलं नाही त्या महिलांना सुद्धा एक हळदी कुंकूचे कार्यक्रम करतो ना, त्या महिला सुद्धा परत जातील, परत अशा खाली हाताने जातील असं नाही आहे। किती महिला आल्या? महिला आता तुम्ही बघा, महिला कमीत कमी 300-400 तरी असतीलच आणि कार्यक्रम होण्यापर्यंत 300-400च्या कमी नसणार आहे कार्यक्रम। आता तुमच्या प्रभावशालीच्या माध्यमापासून TV माध्यमापासून तुम्ही स्वतः बघू शकता। आपण दाखवतोय की पार्टिसिपेंट केलेले आहे त्या हिशोबानेच आज त्यांना बक्षीस इथे दिले जाणार आहे। तर नक्कीच आपण बघताय पूर्ण हे चंद्रमणी बुद्ध विहार पूर्ण गजबजलेले, सर्वच जण इथे पोहोचलेले आहेत महिला दिना। नक्कीच आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त आपण बघताय विविध खेळ इथे खेळले जात आहेत महिलांसाठी आणि हा एक वेगळा गेम इथे खेळला जातो। आपण बघताय की
जे कपाळावर आहे ते बिस्किट इथे ठेवण्यात आलेलं आहे आणि या महिला या बिस्किटच्या या खेळामध्ये सामील झालेल्या आपण बघताय की हा बिस्किटचा खेळ आहे. ओके पटला तर आउट, हात लावला तर आउट. आणि मग आता यांची सगळी तोंड बघायसारखी आता. म्युझिक म्युझिक यस 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 यस. वा 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 वा. काय भारी दिसायला लागलं सर. वा वा. चेहरा चेहरा क्लोज अप घ्या. मजा पण आली बाबा. खूप जोरात टाळ्या सगळ्यांचा. खूप खूप आभार. पैठणी चल 2 नंबरचं नाव काय? निर्मला. माझ्या प्रोग्रामचे निर्मला टीचर. निर्मला टीचर बोलू. सगळ्यांना शिकवतात आणि इतकं गेममध्ये पार्टिसिपेट केलं, इतकं खेळले, मस्त मजा आली. थँक्यू सो मच. तर नक्कीच राष्ट्रीय आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण बघताय प्रत्येक जागोजागी आज महिलांसाठी विविध कार्यक्रमाचा आयोजन सध्या करण्यात आलेला होता आणि महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी, महिलांना प्रोत्साहन करण्यासाठी, महिलांचं मनोबल वाढवण्यासाठी नेहमीच काही ना काही कार्यक्रम सध्या होत असतात. चंद्रमणी बुद्धविहार इथे गायकवाडनगर इथे गवंडी इथे आपण बघताय की नेहमीच लहान मुलं असू मोठे असू प्रत्येकांसाठी काही ना काही ॲक्टिव्हिटीज होत असतात आणि आजही ह्या महिला दिनानिमित्त ही महिलांनी फार आनंद घेतलेला आहे. थोडक्यात आपण जाणून घेतोय महिलांकडनं कसा वाटला कार्यक्रम, काय सांगाल आपण? कार्यक्रम खूप छान वाटला आणि आम्ही ह्या घरातल्या ज्या भागदौडी आमच्या असतात त्याच्यातून आम्हाला खूप छान अपॉर्च्युनिटी एक मिळाली आहे रत्नाताईंमुळे. तर आम्ही खूप एन्जॉय केला आहे हा गेम. नक्की. कुठला गेम आवडला तुम्हाला जास्त? तसे गेम खूपच आवडले सर्व. ज्या वयस्कर बायकांसाठी जे झाला होता तो गेम, आमचा जो आता बिस्किटचा गेम झाला तो छान आवडला गेम सर्व. एन्जॉय केला आपण? हो खूप एन्जॉय केला. काय सांगा? आम्हाला म्हणायला गेलं तर सर्वच गेम सर्व आवडले, खूप आवडले आणि रत्नाचा खरं अभिनंदन केलं पाहिजे की सर्व महिलांना सर्वातनं म्हणजे घरातल्या कामातून ह्याच्यातून इथे येऊन एन्जॉय करायला भेटलं. बस माझे 2 शब्द बोलते. महिलांसाठी काय केलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? कारण की महिलांच्या अनेक गोष्टी आपण बघतायत समाजात घडतात. काय केलं पाहिजे महिलांसाठी? महिलांसाठी म्हणजे चांगलं काहीतरी म्हणजे एक काहीतरी काढलं पाहिजे त्यांनी. आणि म्हणजे रत्नाताई आहे त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि आम्ही खूप म्हणजे खुश आणि म्हणजे महिलांसाठी काहीतरी झालंच पाहिजे. हो खूप एन्जॉय केला आम्ही. हां. तर आपल्याबरोबर इथे अजून महिला आहेत, आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. कसा वाटला कार्यक्रम? खूप छान. कारण प्रत्येक वर्षी रत्ना बनकर आणि त्यांचा परिवार प्रत्येक वर्षी महिलांसाठी गेम कार्यक्रम वगैरे घेतात. तर त्यांचे खूप आम्ही आभारी आहोत की त्यांनी घरातून आम्हाला बाहेर काढलं
आणि गेम खेळायला लावले, एवढे छान गेम घेतले. तर रत्ना आणि त्यांच्या परिवाराचे आम्ही खूप सारे आभार मानतो. अजून काय महिला आहेत थोडक्यात जाणून घेतोय, काय सांगाल कसा वाटला कार्यक्रम? आणि आज महिला दिवस आहे, तुमचा दिवस आहे, काय वाटलं आज महिला दिन बघून आम्ही तर असं करतेच त्या, म्हणजे आरताबाई बनकर होत्या त्या माझ्या मैत्रीण, म्हणजे एकदम खास मैत्रीण होत्या. म्हणजे आम्ही सगळा कार्यक्रम पहिल्यापासून का आतापर्यंत, आता त्या वारलेल्या आहेत पण आता त्यानं सुनाच्या खांद्यावर दिलंय, तर सून मुलगा त्यांचा घरवाले हे सगळे असे व्यवस्थित सगळा कार्यक्रम महिलाला घेऊन चालवायला लागले. आनंद वाटला, एकदम आनंद वाटला, एकदम चांगलं वाटलं. असाच चालू द्या, दिवसांदिवस असंच राहू द्या. जय भीम. कसा वाटला कार्यक्रम? खूप छान वाटला. आजचा महिला दिन आहे, पण या आरती बनकर होत्या त्या माझ्या मैत्रिणीच होत्या. त्या खूप वर्षापासून हा कार्यक्रम राबवतात आणि आता वारलेल्या आहेत. त्यांच्यानंतर त्यांची सून आहे, ही प्रत्येक वर्षी कार्यक्रम घेत असते आणि खूप छान पद्धतीने ते राबवते. इथे आपण बघताय की आपल्याबरोबर जे आयोजक आहेत, ज्यांनी महिलांच्या चेहऱ्यावर कुठेतरी हसू आणलेलं आहे, आनंदाचा क्षण त्यांना दिलेला आहे, असे आमच्याबरोबर इथले आयोजक आहेत, टीचर आहेत. आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेऊया. महिलांच्या धाकधुकीच्या जीवनातून त्यांना कुठेतरी तणावमुक्त करण्याचं काम आपण केलेलं आहे. एक छोटीशी हसू त्यांच्या चेहऱ्यावर आपण आणलेली आहे, फार कौतुक होतं आहे. पुढेही कशा प्रकारे आपण काम करणार आहात? हो सर, ॲक्च्युली आमचा दरवर्षी हे जे वुमेन्स डेचा प्रोग्राम असतो दरवर्षी आपण साजरा करत असतो. हे वुमेन्स डे साजरा करण्याचं पाठीमागं फक्त मेन कारण हे आहे की आपल्या बायका ज्या आहेत ते वर्षभर आपल्या परिवारासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या मुलांसाठी झटत असतो. तर एक स्पेसिफिक 8 मार्चच असा दिवस आपण असं नाही बोलू शकत की आपण त्या दिवसाच आपण महिला दिवस साजरा करतो. महिलांचं कौतुक हे प्रत्येक दिवस झाला पाहिजे, ठीक आहे. तर आमचं फक्त हेच आहे की आज 8 मार्चच्या निमित्ताने महिला बाहेर येतील, निघतील, एन्जॉय करतील. आज जसं तुम्ही बघू शकता कार्यक्रमामध्ये महिला सर्व खूप छान नटून आलेले आहेत. त्यांना तेवढा वेळ भेटला नटासाठी. आणि त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये 7 वाजता आपण कार्यक्रम चालू केलेलं. 7 वाजता बायका आलेत, इथं रेडी होते आणि मस्त सर्व गेम्स जेवढे सर्व बायकांनी एन्जॉय केलं. काय आपण त्यांच्यासाठी आजच्या दिवशी काही गिफ्ट वगैरे ठेवलेत का? काय त्यांच्यासाठी आपण पारितोषिक ठेवलेले आहेत का? येस सर, आपण गिफ्ट्स ठेवलेले आहेत. आपले जे गेम्सचं जे फर्स्ट विनर जे आहे, जे फर्स्ट प्राईज भेटणार आहे त्यांच्यासाठी आपण सोन्याची नट ठेवलेली आहे, एक छोटंसं बेट. आणि त्याचबरोबर जे सेकंड आणि थर्ड रनरअप जे आहेत त्यांच्यासाठी आपण पैठणी ठेवलेली आहेत. आणि त्याचबरोबर महिला भरपूर आहेत, तर 2-3 या गिफ्टमध्ये चालणार नाही. तर आम्ही काय केलं, एक्स्ट्रा 15 असे घरगुती आकर्षक गिफ्ट पण ठेवलेले आहेत. म्हणजे जेवढ्याही महिला असतील त्यांना आपण छोटा भेट देऊन आपण त्यांना घरी खाली हात पाठवण्यापेक्षा आपण त्यांना गिफ्ट देऊन घरी पाठवणार. तर आपण बघू शकता इथे तयारी केलेली आहे, हळदी कुंकूही होतोय आणि इथे छोटेसे गिफ्ट, हे गिफ्टचं पण महिलांना इथे देण्यात येतं आहे. कारण की आज महिलांचा दिवस आहे, महिलांना इथून आनंदही देण्यात आलेला आहे आणि त्यांना एक छोटीशी भेटही देण्यात आलेली आहे. तर आपण बघताय महिला 10:30 वाजून गेले तरी त्यांनी एन्जॉय केलेला आहे, आनंद घेतलेला आहे. आणि धाकधुकीच्या जीवनातून कुठेतरी आता ते असे क्षण त्यांना भेटलेले आहेत. तर नक्कीच खरोखरच महिलाच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याचं काम आज बनकर परिवाराच्या माध्यमातून करण्यात आले, नेहमीच होत असतं. तर नक्कीच आपल्याला विसरू नका, पाहत राहा प्रभावशाली न्यूज.